Hello and welcome to our today's session of Client Side Scripting Language CSS. तर आजच्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 7 म्हणजेच क्रिएट अ वेब पेज टू इम्प्लिमेंट फॉर्म इव्हेंट्स. लास्ट सेशन मध्ये आपण काय बघितलेलं होतं की क्रिएट अ वेब पेज युजिंग फॉर्म एलिमेंट म्हणजे एक फॉर्म म्हणजे नंबर ऑफ फॉर्म एलिमेंट आपण एकत्र करून एक सिंपल फॉर्म डिझाइन केलेला होता. तर आता त्याच त्या फॉर्म मध्ये आपण इव्हेंट जनरेट करून किंवा इव्हेंट ऑकर करून काही थोडे फंक्शन्स परफॉर्म करणार आहोत. तर या सेशन आहे पार्ट 1 जो की आपल्या युनिट नंबर 3 चा पार्ट आहे. तर आपण प्रॅक्टिकली कोडकडे वळूया. तर आजच्या प्रॅक्टिकल मध्ये मुख्यतः आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या आहेत. जे की आहे पहिला आहे तो आहे माउस क्लिक इव्हेंट म्हणजेच ऑन क्लिक इव्हेंट. त्याच्यात सेकंड पॉइंट आहे तो आहे ऑन डबल क्लिक इव्हेंट आणि त्याच्यानंतर जो काही माउसचा इव्हेंट आहे जो की माउस ऑन माउस ओव्हर अँड माउस आउट ओव्हर जो की आपला माउस आपण लिहिलेला आहे म्हणजे ऑन माउस ओव्हर अँड ऑन माउस आउट. आता ह्या प्रत्येक इव्हेंट आपण इंडिव्हिज्युअली डिस्कस केलेला आहे आणि आता आपण त्याच्यातला फर्स्ट आहे जो की आहे आपला ऑन क्लिक. तर आपण ह्याच्या प्रॅक्टिकल मध्ये कोड मध्ये आपण डिस्कशन करूया. तर पहिला आहे HTML जो की आहे याच्यामध्ये आपण स्क्रिप्ट लिहिली. ह्याच्यात सिंपल काय असणार आहे आपण ऑन माउस क्लिक इव्हेंट देणार आहे. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट लिहिली टाइप केलेला आपण टेक्स्ट जो की आपला जावा स्क्रिप्टचा असणार आहे. तर मी सिंपली ह्याच्यात काय घेतला मी एक फंक्शन घेतला. तर फंक्शन मध्ये मी काय दिला से हॅलो हे की माझं फंक्शनचं नेम आहे. सिंपली त्या फंक्शन मध्ये आता मी एक स्टेटमेंट दिलं जो की अलर्ट. ह्याच्यामध्ये मी काय दिलं हॅलो वर्ल्ड. सिंपल. त्यामध्ये आपण स्क्रिप्ट केली ही क्लोज. त्यानंतर आपण आलो बॉडी मध्ये. मी केला एक फॉर्म तयार. फॉर्म मध्ये आपण एक घेतला इनपुट टाइप बटन जो की आपण ऑन क्लिक इव्हेंट यूज करणार आहे. त्याच्यामुळे आपण सिंपल बेसिक यूज साठी आपण काय घेतला एक बटन घेतला. त्याच्यानंतर ऑन क्लिक मध्ये मी काय कॉल केला तर मी से हॅलो हा फंक्शन कॉल केला जो की हा आपला इथे असणार आहे. तर या फंक्शन मध्ये काय असणार आहे आपल्या अलर्ट बॉक्स असणार आहे. तर अलर्ट बॉक्स मध्ये आपल्याला काय डिस्प्ले होणार हॅलो वर्ल्ड हे आपल्याला अलर्ट बॉक्स मध्ये डिस्प्ले होणार आणि त्याची व्हॅल्यू काय दिली आपण से हॅलो. आणि आपण फॉर्म हा टॅग केला क्लोज. बॉडी टॅग क्लोज. HTML टॅग क्लोज. मी ही फाईल केली सेव्ह आणि आपण सिंपली आपण आता हा प्रोग्राम रन करूया. तर आपल्याला काय दिसते इथं याचं टायटल जे काही आहे आपल्या प्रॅक्टिकलचं नेम जो की आहे ऑन क्लिक इव्हेंट आणि आपण इथे घेतलेला आहे बटन. ज्या बटनची व्हॅल्यू आहे से हॅलो. आता आपण ज्या वेळेला ह्याच्यावर क्लिक करणार तर त्यावेळेला आपल्याला एक अलर्ट बॉक्स दिसतो. तर मी ह्याला क्लिक करतो तर आपल्याला एक अलर्ट बॉक्स दिसतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे मेन कंटेंट दिसतो तो आहे हॅलो वर्ल्ड जो की आपला फंक्शन मधील आपण अलर्ट बॉक्स मध्ये दिलेला कंटेंट आहे. जो काही डेटा आहे तो आपल्याला प्रिंट. याला ओके केला. पुन्हा क्लिक केला. पुन्हा अलर्ट बॉक्स केला. पुन्हा क्लिक केला. पुन्हा अलर्ट बॉक्स केला. तर ऑन क्लिक इव्हेंट हा आपण माउस साठी घेतो. माउसला मी क्लिक केला इव्हेंट जनरेट झाला. तर हा ह्या इव्हेंट मध्ये ऑन क्लिक इव्हेंट मध्ये इतकाच पार्ट आहे. आता सेकंड पॉइंट जो आहे आपल्या या प्रॅक्टिकल सेशनचा तर तो आहे आपला ऑन डबल क्लिक जो की ऑन डबल क्लिक आहे. तर याचा कोड आपण बघूया. ह्याच्यामध्ये पण सिंपल असणार आहे की स्क्रिप्ट घेतली त्याच्यामध्ये मी घेतला एक फंक्शन जो की माय फंक्शन हा नेम असणार आहे आणि मी काय घेतलं इथं डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. तर हा सिंटॅक्स आपल्याला माहित आहे ओळखीचा आहे. तर मी काय घेतला आयडी डेमो. जी काय आयडी आहे ते आपण आयडी इथं लिहिलेलं आहे. त्याची आयडी काय असणार आहे ती फ्रॉम डॉट ऑपरेटर यूज करून आपण घेतला फ्रॉम इनर HTML जो की आपण या HTML मधून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय दिला मी माझा आउटपुट व्हॅल्यू साठी मी दिला हॅलो वर्ल्ड जो की आपला सिंपल प्रोग्राम आहे. मी फंक्शन केला इथं क्लोज. त्यानंतर स्क्रिप्ट केली क्लोज. मी हेड मध्ये आलो.
हेड आपण आता केला क्लोज. आता आपल्याला माहित आहे की जे फंक्शन डिक्लेरेशन असतं ते आपण हेड मध्ये करतो. हा रूल आपल्याला जावास्क्रिप्टचा माहित आहे. तर इथं आपण बॉडी टॅग घेतला. बॉडी टॅग मध्ये मी काय घेतला, एक पॅराग्राफ घेतला. तर याच्यामध्ये मी काय घेतला, एक ऑन डबल क्लिक नावाचं घेतला. ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये काय कॉल करणार, माय फंक्शन, जो की हा आपला माय फंक्शन असणार. हा मी इथं कॉल केला ऑन डबल क्लिक. आणि ह्याच्यामध्ये मी काय लिहिला, डबल क्लिक दिस पॅराग्राफ टू ट्रिगर अ फंक्शन. आता जो माझा हा पॅराग्राफ असणार आहे, तर पॅराग्राफ मध्ये मला काय दिसणार आहे की ह्या पॅराग्राफ वरती डबल क्लिक करा तर हे फंक्शन आपलं कॉल होणार आहे. आणि आपण त्याला एक आयडी दिली. ती आयडी आपण कुठे युज केली, आपल्या फंक्शन मध्ये ती आयडी युज केलेली आहे. आणि आपण केला बॉडी टॅग क्लोज, HTML क्लोज. तर हा मी सेव्ह केला. आणि सेव्ह केल्यानंतर आपण काय करायचं आहे, त्याला आपण मूव्ह करायचं डायरेक्टली. आपण त्याला एक्झिक्युशन त्याचं काय असणार आहे ते आपण आता बघणार आहोत. तर आपण आपल्या जिथं आपण सेव्ह केलेलं आहे तिथं आलो. त्याला आपण डबल क्लिक करून सिम्पली ओपन केला. तर त्याला मी झूम करतो. आता हा सिंपल एक पॅराग्राफ आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या काही गोष्टी दिसत नाही. पण इथं आपण काय केलेलं आहे, डबल क्लिकचा इव्हेंट जनरेट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ डबल क्लिक. आता ह्याच्यावरती आपण बघितलं तर हे नॉर्मल दिसतं. ज्यावेळेला मी याच्यावरती डबल क्लिक करेन त्यावेळेला काय दिसतं आपल्याला, हा हॅलो वर्ल्डचा आउटपुट खाली मध्ये दिसतो. ह्याच्या खाली रिफ्रेश करा सिंपल, पुन्हा डबल क्लिक केला तर पुन्हा आपल्याला हॅलो वर्ल्ड येतो. तर ह्या गोष्टी आपण बऱ्याच ठिकाणी फॉर्म मध्ये युज करू शकतो. की काही गोष्टी वेळेला एखादा फॉर्म किंवा एखादा जो काही टेक्स्ट बॉक्स असेल किंवा एखादी माहिती जर युजर कडून घ्यायची असेल तर त्यावेळेला आपण काय करू शकतो, ज्यावेळेला युजर त्याला क्लिक करेल, सिंगल क्लिक किंवा डबल क्लिक करेल, तर त्यावेळेला त्याची नेक्स्ट जी इनपुट व्हॅल्यू असणार आहे इन्सर्ट करण्यासाठी ते आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. तर याला आपण डबल क्लिक केला तर आपल्याला आउटपुट येतो. रिफ्रेश केला तर आउटपुट जातो. पुन्हा डबल क्लिक केला आपल्याला आउटपुट येतो. तर अशा प्रकारे आपण डबल क्लिक आणि ऑन क्लिक ह्या गोष्टी युज करू शकतो. तर ह्याच्यानंतर जो थर्ड पॉइंट होतो आपल्या या सेशन मध्ये, जो की प्रॅक्टिकल नंबर 7 मध्ये आहे, तो आहे ऑन माउस ओव्हर अँड ऑन माउस आउट इव्हेंट, जो की आपण आता ह्याचा कोड काय असेल आपण आता बघूया. तर याच्यामध्ये पण सेम जो काही मी घेतला फंक्शन माय फंक्शन. तर ह्या फंक्शन मध्ये आपण दिलेले आहे पॅरामीटर्स. तर पॅरामीटर्स आपण दिलेले आहे त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, सिंपल इलेमेंट आणि CLR म्हणजे इलेमेंट आणि क्लिअर. तर इलेमेंट घेतला तर डॉट स्टाईल डॉट कलर. हा आपण फंक्शन मध्ये सिंटॅक्स घेतलेला आहे. तर कशासाठी घेतलेला आहे की आपल्याला ज्या वेळेला माऊस ओव्हर घ्यायचा किंवा माऊस डाऊन घ्यायचा असणार त्याच्या वेळेला त्याचा कलर चेंज करायचा असतो. त्यासाठी आपण हा सिंटॅक्स घेतलेला आहे की जो काही माझा इलेमेंट असणार आहे त्या इलेमेंटला त्याची स्टाईल असणार आहे, ती स्टाईल आणि त्याचा जो कलर आपण इथं खाली मध्ये म्हणजे मेन बॉडी मध्ये आपण लिहिणार आहे त्यावेळेला त्याचा कलर यूज आपण करणार आहोत. इज इक्वल टू CLR आपण कलर घेऊ शकतो. तर आपण स्क्रिप्ट केली क्लोज आणि आपण हे कुठे लिहिलेलं आहे, हेड मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजेच फंक्शन डेफिनेशन जे असणार आहे डिक्लेरेशन ते आपण हेड मध्ये करतो. आता आपण बॉडी टॅग मध्ये आलेलो आहे. मी घेतला एक पॅराग्राफ जो असणार आहे ऑन माउस डाऊन आणि ऑन माउस अप. तर ह्या दोन आपण इव्हेंट घेतलेले आहेत आपल्या एका पॅराग्राफ साठी. तर पॅराग्राफ मध्ये मी काय लिहिलेलं आहे, क्लिक मी अँड चेंज माय कलर. तर सिंपल लिहिलेलं आहे की ज्यावेळेला आपण ह्या पॅराग्राफच्या एलिमेंट्स मध्ये किंवा ह्या पॅराग्राफच्या मध्ये आपण क्लिक करणार त्याच्या वेळेला काय होणार आहे, ऑन माउस डाऊन म्हणजे माय फंक्शन, त्यावेळेला काय होणार आहे, माय फंक्शन म्हणजे तो इथे येणार इलेमेंट आणि कलर ह्याच्यामध्ये येऊन हे जे आपले स्टेटमेंट असणार आहे ते रन होणार. आणि ज्या वेळेला ऑन माउस अप होणार त्यावेळेला माय फंक्शन असणार पुन्हा इथे येणार आणि जे काही पॅरामीटर्स असणार आहेत. तर ज्या वेळेला ऑन माउस डाऊन होणार म्हणजेच त्या पॅराग्राफ पासून माउस दुसरीकडे जाणार किंवा
तर त्यावेळेला काय होणार, दिस आणि रेड, म्हणजे ह्याचा कलर काय होणार आहे, ह्या टेक्स्टचा कलर रेड होणार आहे. आणि ज्यावेळेला आपण माऊस अप करतो त्यावेळेला त्याचा कलर काय होणार आहे, ग्रीन होणार आहे. तर हे प्रॅक्टिकल सेशन आपण थेरॉटिकली ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मी ह्याला केला सेव्ह, जिथं फाईल सेव्ह केलेली आहे त्याला आपण केला डबल क्लिक आणि आपण ह्याला केला झूम. तर नॉर्मली आपल्याला माहित आहे की सिंपल दिसतो, ह्याला मी सिंगल क्लिक केला तर हा झाला डायरेक्टली ग्रीन. आणि ह्याच्यावरती पुन्हा आपण क्लिक प्रेस करून धरला तर ह्याचा कलर होतो रेड, ह्याला क्लिक सोडून दिला तर होतो ग्रीन, आणि रिफ्रेश केला तर बाय डिफॉल्ट तो कलर ब्लॅक असतो. आणि एका सिंगल क्लिकला तो टोटल रेड होतो आणि क्लिक सोडून दिला तर तो ग्रीन होतो. तर आपल्या कोडचं काय होता की ज्यावेळेला माऊस डाऊन होतो त्यावेळेला तो रेड दिसणार आणि ज्यावेळेला माऊस अप होतो त्यावेळेला ग्रीन दिसणार. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय आलं तर रिफ्रेश करतो, ऑन माऊस, आता हा झाला रेड. तर रेड का झाला, तर हे कोणत्या फंक्शन मुळे झाला, आपला रेड झाला तो आहे ऑन माऊस डाऊन, ह्या इव्हेंट मुळे तो रेड झाला. आणि ग्रीन कधी होणार, ऑन माऊस अप, या स्टेटमेंट मुळे आपल्याला तो ग्रीन होणार. समजलं की हे कशासाठी यूज करतात, की एखाद्या जे काही आपली लिंक असेल किंवा एखादं टायटल असेल तर त्याला युजरने ऑलरेडी क्लिक केला असेल किंवा ब्राउज केला असेल तर त्याला कळून येतं की ह्या URL वरती किंवा ह्या बटन वरती, ह्या टेक्स्ट वरती मी ऑलरेडी क्लिक केलेलं आहे. तर यासाठी आपण अशा प्रकारचे इव्हेंट जनरेट करतो विथ द हेल्प ऑफ माऊस. तर आजच्या सेशन मध्ये इतकंच होतं. आता हा आपला प्रॅक्टिकल नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.